डुक्कर वरडायले. डुक्कर शिरे हो माहिती डुक्कर आहे खरंच. काय करायचं आवाज देऊ का? देऊ का आवाज? काय अरे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये. तर आपण जात आहोत आता शेतामध्ये हळद लागवड करण्यासाठी. तर त्याचे रेसा पाडायचे आहेत. आपल्याकडे बैल वगैरे नाहीत आता, त्याच्यामुळं आम्ही हातानेच हे करणार इथं. तर हे बघा आपल्यासोबत विश्वनाथ आणि हे इकडं ओमकारसुद्धा आलेले आहेत आणि तिकडं मामासुद्धा गेलेले आहेत पुढे. बघा कोकिळाचा बघा किती छान आवाज येत आहे. किती सुंदर आवाज काढत आहे ते ओरडतोय म्हणून पाऊस पडतोय वाटतंय. अशा पावसाच्या गारीच्या मध्ये त्याचा आवाज, अरे बाप रे. हा याच्यावरती आहे कोकिळा. बघा विश्वनाथनी शेतामध्ये आता पाऊस पडला त्याच्यामुळे ब्या सुद्धा घेतलेल्या आहेत. कशाच्या ब्या घेतल्या त्या? जांभळाच्या. बघू दे दाखव. हे बघा जांभळाच्या बिया घेतलेल्या आहेत आता झाड लावण्यासाठी. कुठं आता बांधावर लावायचे? हो. बरं चल. इथे एक बी टाकून देणार आहेत जांभळाची. हे जांभळूनचं बी आता इथे पण आम्ही लावलेलं आहे. हे बघा लिंबाचं. आता उगेल का नाही काय माहीत. आणि इकडे आणखी लावलेले आहेत. आदर टाक माती, आदर ठेव. टाक थोडस. फक्त उरी नाही हो बी. गोल कर गोल जस. बस जरासं कर आणि बस 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 बस. मातोडा काढ थोडासा. काढ मातोडा. ते बी घे. दोन लावून टाकू. जरा जमीन गेली साईड. दोन लावून टाक. दोन बस. आधर मातोडा. आता नीट देखरेख करून लागण्याची. उगताल न उगताल आता काय सांगा. उगली तर रे चांगलं. यातलं बघा कोळप ठेव इथे. तर आता हे बघा कोळप केलं तयार. ओमकार राहणार पलीकून, मी राहणार आलीकून. वाढतंय ते झाड वाढतंय. आता काय करू, एक दिवस शेखूड तोडू आपण. मग ते जास्त लवकर वाढेल ना का ना. मुळा याला त्रास देतात, अडचणी येतात. हे बघा आमची टेक्निक. कसे आहेत मग बैल? ही काळी आई धान्य धान्य देई, आमची माती आमची माणसं. दाखव सगळीकडे, सगळं दाखव. मोबाईलचं कर ना, 5-6 दिवसातच असं काळ काळ पडते. कोणच्या पण चल ओमकार. शिकला हा बघ, सारखं झालं पाहिजे.
थकला का? चला बरं. तुम्हाला व्हायचं नाही बरोबर, जाऊ दे. ती माहिती आदर पळवली ती. चल तिकडे कोणी गाडी ना. चला तुम्ही दोघांना सारखा नाही चाललं इकडं, चुकतंय. चला. चला चला करलं चालतंय. चला ढकल तुम्ही पण. जिल्ह्यात गड्डी थांबा. हे काय करा, शेमला कुडावलं पाहिजे इकडे अलीकडे जास्त. सारखं चला लागतं दोघांना पण. चला चला. आता मी जाणार बाबा घराकडे. शेळ्या राहिले सोडायच्या तर मी जाणार बाप्पा आता घराकडे. ओमकर थांबल इकडेच. इकडे हळद निवडायला. बघा सोडल्या आपण शेळ्या लगेच घरी आलो. या आज आपल्याकडे दुसऱ्याच्या पण शेळ्या येतात. त्याची कंदुरी होती तर आपल्या माग लागली आता शेळ्या. आज निघालो आता. हे बघा मित्रांनो, देवाची गाय म्हणतात आमच्या इकडे. आता बघा पाऊस पडल्यावर बाहेर येते. कुठून येते काय येते माहीत नाही, पण बघा किती मस्त दिसते. हे बघा मला भी वाटायला खायतो. अरे मोबाईल हातात असला ना जरा खात्यात नाही एवढी. कार्तिक नको वाटत. आवश्य सरक जाते. हे तुम्हाला दिसत असून मित्रांनो एवढे. हे बघा लांब आहे. हे बघा पायच कुठं चालला. येऊ लांब आहे, जात नाही एवढी. मोबाईल हातात असल्यावर नाही जायची रे का जाईल? काय थांब मी येतो अर्ध्या वाटलो. आता जातात का नाही तिकडे? 30-25 जसं याचा गाळ असं तसं विहीर भरली. मस्त आहे मग काय तसंच करायला लागतं पण कष्ट पण. लाईट लागते ना. हा लाईटीवर सगळे. ते काय तिथं बटन कुठे ते इथे का टोपल्या खाली. काळूशी आपली इकडे चरायली. चल तिकडे वापस जायचं आता आपल्याला. आणि त्या तिकडे खरं तर शेळ्या त्या तिकडे बळीराम शिवराज सांभाळायला. ए इकडे कुठं? चल तिकडं. चल काळूशे चल. बघा काळूशीला बनवलं तर हे नगदी आला नोकर खाऊन गेला. ते बघा मारायला वाटायला एकल्यानंच खावा म्या. बघा हे बोकडं काळूशे खाऊन गेलो लवकर. दमानं खाती भ्यायली. जा हे बोकड्या तू कसं काय आलं? तू बरवलं का म्या? तिला खाऊ दे ना काळूशीला आमच्या. काळूशी तोडू का नको? तोडू थांब. कशात ठेवते ग मोबाईल? तोडतो थांब. त्या पुरतं तोडू का? थांब तोडतो चारा. थांब थांब बघड जाय तू. खा लहान येते खाऊ दे. तर हे इकडे काय करायले बाप्पा? काय करायले रे? नेमशी की पुढे कुठे? ठीक आहे एकदा तरी उडून दाखवा. नेमशी की आदर टाकून द्यायची. आदर टाकून द्यायची. नाही उडत तुम्हाला. आजचे दिवस नाही लागत तुम्हाला. जाऊ द्या. नाही पाय सिरियस लावून जाऊ तुझा. असं कुठं असतंय का पुचकून? नसते. हान नाही जाऊ दे. बघ इकडे काय मारत बघ.
खा खा. पहिल्याची आठवण आली का ना? काय काय बाहुबली. तू आता मल खेळतो, तू मल खेळतो. आपल्या मनावर राहत नाही हो दे तरी जमते. तर आम्ही खेळलो तर गज खूपशी गाडी आहे पण खूप चला त्या राऊंड मध्ये. राऊंडच्या भाई बाहेर हा चल तुला एक चान्स. चान्स आहे. तुला दिला मी. चल पडला. चला आता काय करायचं माहितीये का? आता मला हे गज खुपसत नाही. गज समजा आपण काढी आहे खुपसत जेवढ्या लांब जाईल तेवढ्या लांब त्याला आता लंगडी करत आणायची इथं. आणि कटाडबी असं म्हणत असं म्हणजे थांबलं नाही पाहिजे तेवढं तिथून लंगडी करत यायला लागतं. तर बघा तुम्ही. थांब चल. अरे पडला. तुला जाऊ दे एवढ्यात पडलं. लंगडी म्हणत करायचं आणि तिथं जाऊन खुपसायचं खचकन. नुसतं म्हणायचं थांबला की पुन्हा तुला राऊंड घेणार मी. थांबला तू म्हणत राहणार असं म्हणत राह. कटाडबी असं म्हणत राह कौरक. पण थांबला की मग पुन्हा राज. 1 2 3 स्टार्ट. हा त्यात खुपसायचं रे. आता नाही थांब. चल पुन्हा मला नियम कळेल जरा. थांब गाडीच्यावर आपण हा ओमकारला. ओमकार हे कसं आता राज कसं नाही लागतं तिकडं. आणि मोह पडलं की मग लंगडी घेऊन काहीतरी मला लागतं ना का काय. लंगडी नाहीत हा दोन्ही दमी होस तर देवा टाकायचा. बरं जाऊ दे आपल्याला काही कळत नाही. मग खेळू आपण. मग ओमकार आपण मग खेळू. कर जेवण कर जाय. एकूण आभाळ आले खूपच गरज आहे काय. आता याचे जेवण सुरू येतं. पाऊस येत का काय माहीत. काळूशी इकडेच आपल्याच मागे राहती. ती तिकडे शेळ्या येते वाटते पाऊस. हा कोणता बकरा? बकरा तिकडे कुस्ती खेळायला ते बळीराम सोबत. येते लय वारा सुटला. आता येते पाऊसच येते. आता ही शिकायला उडी खायची. अर्धी समायली त्याला खाय. अरे स्पीड ना खाय. तो पण तिकडे उडी पडली पाहिजे. अरे मोडशील तसा. मी बघ कशी खातो. हे धर कॅमेरा धर. मी बघ कशी खातो. हे बघ इकडे 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 अशी स्पीड नका पण पुढे ये ना. हान पाऊस येते आता. एवढं आभाळ आले बघा. खपकन व्हायचं वरी. अरे गपकन वरी व्हायचं. कावशी तुला खायची कुडी खायची तुला उडी तिकडे कुठे चली पाणी प्यायचं का. मग ते आभाळ बघा किती आलं. तुला येते का नाही. हे स्पीडनं पळते खाय बरं. आता जमून खाय स्पीडनं पळते. चल हा हे स्पीडनं पळत बर. गप्पन तिकडे खाय स्पीडनं गप्पन उभं झालं पाहिजे. तू स्पीड कमी व्हायली तुझी. बरं उठ उठ. तर आता एवढा पाऊस येण्याची शक्यता आहे. आता आला समजायचं खूपच पाऊस येणार आहे. त्याच्यामुळं काढल्या बघा आम्ही घराकडे शेळ्या. काढल्या 2 वाजले नेमकीच. 12 शेळ्या सोडल्या काय सांगा. चल काढूशे चल. मी हाय चल कावत ना. चल खूपच खतरनाक पाऊस येणार आहे. बघू शकता तुम्ही वातावरण. बळ्या सोडणार आता आकडे शेळ्या त्याच्या. आता आपण जायचं. लोक पळायले तर चला चला. बघू शकता तुम्ही इकडे अंधार झालेला आहे. मग फोनची क्वालिटी जरा चांगली आहे त्याच्यामुळे जरा वाटत अंधार झालेला आहे सगळीकडे. काय करा
आनंद पण होत आहे असं वातावरण बघून आणि जरा भीती पण वाटत आहे कारण वीज वगैरे कडकडणे हे ते खूप जोरात पाऊस येणे त्याच्यामुळे निघलो आता घराकडे बघा. एक क्षण आनंदाचा आणि एक क्षण दुःखाचा पण झालाय सेम टू सेम बघा. चला धीर. हे बघा पाऊस तर आलाय खूप पाऊस आलाय आपल्या कामदारीने बघा बसल्या तर तिथं भिजलं बापाच्या बांधू बांधू खतरनाक पाऊस आलाय. आता वाढते का काय होते काय माहित बघा. हे तर जसा पाऊस आला तसा आपल्याला क्लिपच घेता नाही आली तिच्यामुळे आताच फुल चार्जिंग केली आणि आलो बघा इकडे विमानात वातावरणात हिंडायसाठी. हे बघा आपल्यासोबत विश्वनाथपणे आलो इकडे. तरी बघा आमच्या इकडे टोकीवर या पाणी अडवा पाणी जिरवा त्याच्यासाठी केलेले खड्डे इथं कुठं बसायलाय. चल तिकडे जायचं वगैरे आपल्याला. तर आता अंधार पडत आहे तरी आम्ही म्हणले जरा हिंडून यावं मस्त गार वारं लागत आहे इकडे. कसं वाटायलीस ना. तर आता बघा हे असं दिसत आहे आता याचा व्ह्यू. तर बघा काही आणखी 4-5 दिवसांनी तुम्हाला दाखवतो. संपूर्ण आता हे मस्त पूर्ण एरिया खूपच हिरवागार होतो बघा तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो इकडे एक घेतो मी एक ब्लॉगची क्लिप. किती मस्त वाटायले रे निळा निळा भाळ लगे. आपल्या इकडे मस्त जागा आहे रे फिरायला ना. मला वाटत नाही बाहेर गावात अशी असेल तेवढी. गावाच्या जवळच पण जास्त त्याचं गाव त्याला प्यारा असते बघ. कसं सांगू का आता आपल्या गावात असं आहे ना तर त्याच्या गावात काही ना काही युनिक गोष्ट राहते त्याला आवडण्यासारखी नाही का ना. आता आपल्याला कसं हे आपलं आपण याला टोकी म्हणतो गिनखिळा म्हणतो त्याला माळ म्हणतो. आपल्याला कसं आवडायची जागा ही तशी त्याला राहते ना का काही काही. प्रत्येक गावाला काही ना काही दिलेलंच आहे निसर्गानं. हे बघा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला हे तळ. तर बघा हे अर्धच भरलेलं आहे फुल भरलेलं नाही आणखी. हे बघा अर काय मायला हे बघा झाडं तोडतात दिसणार असे. तर हे बघा विनाकारण तोडायचं म्हणजे झाडं बघू शकता तुम्ही. हे ना हे फुकट ऑक्सिजन देते ना आपल्याला हेच आहे. हे बघा फुकट ऑक्सिजन देते आपल्याला त्याच्यामुळे कापतात याला हे का नाही. यांना बोलता येत नाही पण कोण सांगावं लोकांना याच्यात पण जीव आहे. हे बघा ना कोण सांगा लोकांना यांच्यात पण जीव येईल. हे बघा ना कसं होत असं जेव्हा कत्तल होते तर खरं सांगतो मित्रांनो खोटे सांगत नाही आपण. आपण जेव्हा आपण थोडंसं काय होईल ना मोठा आपण पुढं सक्सेस होईल ना तर तिच्यामधला 20 ते 40% आत्ता सांगतो मी खऱ्यामध्ये 40% असं झाडं वगैरे लावण्यातच घालणार. म्हणजे सगळीकडे आपण आता अशी झाडं लावणार आहे म्हणजे थोडंसं काही कुठे सक्सेस होईल आम्ही. म्हणजे झाडांवर माझं एवढं प्रेम आहे काय सांगू तुम्हाला. असं का आपलं नाही एवढं दुःख होतंय पण आपण म्हणू पण शकत नाही त्यांना. हे बघा पडित राहणे करत असताल बापा सुरू पण झाडं ठेवायला पाहिजे नाही का. हे बघा कडीलाच झाड होतं हे काय सांगावं आता. हे बघा डुक्कर वरडायले डुक्कर शिरे हो माहीत डुक्कर आहे खरंच. काय करायचं आवाज देऊ का आवाज काय अरे खरंच डुक्कर रे आवाज देतो थांब इकडे. येते बरं ते चल जवळ जाऊन बघू चल काय नाही करत चल नाही. दात खूपसत आहे बरं पण ते खरंच खूपसत आहे. वरडायली बरं अरे वरडायली. अरे डुक्कर गिकर काय नाही बेंडकीचा आवाज देऊ काही ऐकला का नाही. अरे वर रे बेंडकीचा आवाज देऊ मला माहिती नाही.
इतक्या जोऱ्यात आणि हो रे हे काही एखादी बसली असेल बघ. तर हे बघा मित्रांनो, हे तळ, या तळ्याचं नाव आहे बेलीचं तळ. कारण की इकडे एक बेलीचं झाड आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, हे फूल भरलेलं नाही. हिच्यामध्ये खूप मुलं पोहतात. पोहताना पण व्हिडिओ घेतो मी एखाद दिवशी. हां, या इकडे साईडला खोल आहे, इकडं नाही तेवढं. तर हे बघा आता पाणी, ते आता गड्डूळ आहे तर काही दिवसांनी नितळ होईल. म्हणजे फुल भरल्याच्या नंतर तिथपर्यंत जाते सगळं, लिंबापर्यंत, लिंबाच्या झाडापर्यंत. बघा तुम्ही, हे सगळे दगड झाकून जातात. हां सगळे. पण पोहताना एक दगड लागत नाही बे, काय मिळेल. लय उंच दगड आहेत. आता गडूळ पाणी आहे, आता नितळ होते ती काही दिवसांनी. तर हे बघा बेलाचं झाड आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बेलाचं झाड आहे, याला 1-2 बेल दिसत आहेत. तर या बेलीच्या झाडामुळंच त्याचं नाव बेलीचं तळ असं म्हणून पडलंय. तर हे बघा, हे बघा इथं कोणत्या मुगळ्याला पक्क फुटले तिथे. हे बघा, हे बघा. अरे ते बघा, ते तिकडं पण तोडलेले झाड आहे बघा. हे बघा इथे, काय करावं यार. असं वाटतं ना यांना म्हणजे झाडाचं महत्वच कळालं नाही खरंच. झाडाचं महत्व यांना कळायला पाहिजे ना. ते फुकट देतात आपल्याला ऑक्सिजन, तिच्यामुळे असं यांना परवा नसते ना झाडाची. तिथे नाही. काय हे एक तिथे देवाची काय पाऊस कुठे पावसातून कशी होती काय माहित यार ना गाणं. चल जाऊ दे, लय बघा मी किती बघतो. आता चाललो घराकडे, रात्र पण होत आहे आता. तर आलो बघा गावाजवळ. गावातली लाईट गेलेली आहे. तर 7ला लाईट जाते आमची, आणि संध्याकाळच्या 10 वाजताची येते बघा. काय करा. तर आता खूपच रात्र होत आहे. तर संपवतो आता आपल्या व्लॉगला. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग? आवडला जर असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणीला. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आद्या